नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मागील भागामध्ये मागील पार्टमध्ये आपण अनौपचारिक पत्र कसं लिहायचं हे पाहिलं होतं, हे अभ्यासलं होतं। पत्रलेखनामधलं इयत्ता 5वी साठी इंग्लिश मीडियमसाठी मराठी या विषयातील पत्रलेखन त्यातला आपण एक भाग पाहिलेला आहे, अनौपचारिक पत्र कसं लिहितात ते। आणि आज आपण अभ्यासणार आहोत औपचारिक पत्र। औपचारिक म्हणजेच काय तर फॉर्मल लेटर थोडक्यात। तर मी एक तुम्हाला आज विषय देणार आहे, त्याचं नाव आहे की तुमच्या शाळेसाठी क्रीडा साहित्याची गरज आहे। खेळाच्या विविध साहित्याची मागणी करणारे पत्र रणजित स्पोर्ट्स भायखळा मुंबई यांना लिहा। आता औपचारिक पत्रामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्या विषयामध्येच पत्ता दिलेला असतो की कुणाला पत्र लिहायचंय म्हणून। आता ह्याच जागेवर समजा तुम्हाला महानगरपालिकेमध्ये पत्र लिहायचं असेल तर महापौर आणि महानगरपालिकेचं नाव वगैरे पत्ता वगैरे दिला जातो की पाणी टंचाई आहे, यासाठी त्यांना पत्र लिहा। ठीक आहे, तक्रार पत्र म्हणतात त्याला। तर मी आज तुम्हाला औपचारिक पत्रामधलं एकदम सोपा आणि परीक्षेला कायम विचारला जाणारा पत्रलेखनामधला विषय घेऊन आलेले आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो दिनांक लिहायची। अनौपचारिक पत्रामध्ये देखील आपण दिनांक डाव्या बाजूला लिहितो, औपचारिक पत्रामध्ये सुद्धा दिनांक लिहायची। मी दिनांक टाकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो 13 मार्च 2025। त्यानंतर प्रति लिहायचं आहे। प्रति म्हणजे काय तर तुम्हाला वरती विषयामध्येच मी आता सांगितलं ना की तुम्हाला ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचं पूर्ण तुम्हाला पत्ता दिलेला असतो, नाव दिलेलं असतं, ते तुम्हाला प्रति म्हणून टाकायचं। हे विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो। अनौपचारिकमध्ये हे टाकायचं नसतं, औपचारिकमध्ये हे टाकायचं असतं प्रति। मग कॉमा करायचंय, मग माननीय व्यवस्थापक कोमा द्यायचा आहे, स्वल्पविराम रणजित स्पोर्ट्स भायखळा पश्चिम मुंबई। मग विषय काय आहे तुमचा की क्रीडा। क्रीडा म्हणजेच काय रे विद्यार्थी मित्रांनो तर खेळ। तर खेळासाठी साहित्याची मागणी तुम्हाला करायची आहे, म्हणून विषयाचं नाव कसं लिहिणार तुम्ही क्रीडा कंसामध्ये खेळ साहित्याची मागणी बाबत। हा झाला तुमच्या पत्राचा विषय। त्यानंतर मी मायन्यांमध्ये आणि पत्त्यांमध्ये तुम्हाला दिलं होतं की महोदय आणि काय लिहायचंय सनविवी म्हणजेच काय सप्रेम नमस्कार विनंती विशेष। ठीक आहे, मग लिहायचंय तुम्हाला तुम्ही ज्या शाळेत आहात त्या शाळेचं नाव। आता मी शाळेचं नाव टाकलं आहे पहा, मी सेंट पायस हायस्कूल पुणे या शाळेचा क्रीडा प्रमुख म्हणून खालील यादीप्रमाणे क्रीडा साहित्य मागविण्यासाठी आपल्याला हे पत्र लिहित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो अक्षर छान काढायचंय आणि तुमचं जे पत्राची मांडणी आहे तेही व्यवस्थित करायची, कारण मी सांगितलं होतं तुमचा मजकूर 3 परिच्छेदांमध्ये लिहायचा असतो। तर पहा मी कसं केलेलं आहे, वरती नाव टाकलेलं आहे क्रीडा साहित्याचे नाव आणि नग। नग म्हणजे काय तर त्या वस्तू तुम्हाला किती पाहिजे तुमच्या शाळेला ते लिहायचंय। तर मी पहिलं टाकलं आहे बॉल आणि कंसात टाकले आहे मोठे बॉल किती पाहिजेत 3 पाहिजेत। त्यानंतर मी टाकले 2 नंबरला लेझिम, ते नग पाहिजेत मला 25। त्यानंतर मी टाकले आहे दोरी उड्या, त्याचे नग मी टाकलेले आहेत 25। त्यानंतर टाकलेला आहे रिंगा, त्याचे नग टाकलेले आहेत 20। त्यानंतर मी टाकलं आहे वॉर्म्स म्हणजेच काय काठ्या असतात त्याचे नग टाकलेले आहे आपण 25। त्यानंतर ते झाल्यानंतर पूर्ण एक असा तक्ताच तयार करून घ्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। मी करून दाखवलेलं आहे की कसं आखीव आणि छान करायचं आहे ते। त्यानंतर खाली लिहायचं वरील साहित्याबरोबर बिल पाठवावे बरोबर, कारण आपण त्यांना पत्र लिहून आपल्याला फुकट देणार आहेत का ते तर नाही, त्यांचं ते एक दुकान आहे आणि आपण तिथून ते मागवत आहे, त्यामुळं आपल्याला वरील साहित्याबरोबर बिल पाठवावे। योग्य ती सवलत म्हणजे काय सूट म्हणजे पैशांमध्ये कमी
पैसे कमी करावेत हे सांगायचं आहे त्यांना. म्हणून मी काय लिहिलंय, ती सवलत द्यावी आणि कंसात सूट टाकले. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक, म्हणजे क्रीडा शिक्षक म्हणजे काय तर खेळाचे शिक्षक, आपणास बिलाचे पैसे पाठवण्याची व्यवस्था करतील. साहित्य लवकरात लवकर पाठवावे ही विनंती. नंतर शेवटी करायचंय, खाली लिहायचंय हा, वरती शेजारी लिहायचं नाहीये. कळावे फुल स्टॉप, म्हणजे कळावे लिहिल्यानंतर मग खाली टाकायचंय आपला विश्वासू. मग तुमचं नाव टाकायचं का नाही, तर विद्यार्थी मित्रांनो कधी पण पत्रामध्ये अ ब क कड फ असं टाकायचंय, तुम्हाला प्रॉपर नाव टाकायचं नसतं. ठीक आहे, तर मी टाकलं आहे आपला विश्वासू कुमार क. नंतर टाकला आहे क्रीडा खेळ प्रमुख. हां, म्हणजे मी स्वतः असं त्याच्यात लिहायचं आहे, म्हणजे आपला स्वतःचा पत्ता येणार त्याच्यात की तुम्ही कोणत्या स्कूलचे आहेत ते. मग लिहायचं सेंट पायस हायस्कूल पुणे 41000001. ईमेल आय डी लिहायचा आहे अबक म्हणजे काय abc.07@gmail.com. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलंय का की औपचारिक पत्रांमध्ये काय काय आणि कसं लिहायचं आहे. औपचारिक पत्रांमध्ये स्टार्टिंगला दिनांक लिहायची, त्यानंतर प्रति लिहायचं आहे. प्रति म्हणजे ज्याला आपल्याला पाठवायचं आहे तो, ते झाले प्रति. आणि आपण स्वतः म्हणजे काय असतं, प्रेषक असतं. काय असतं, प्रेक्षक असतं. आणि त्यानंतर विषय. औपचारिक पत्रामध्ये विषयाला मार्क आहेत. जर तुम्ही विषय टाकला नाही तर तुम्हाला मार्क भेटत नाहीत तिथले. त्यानंतर महोदय सन विनंती विशेष, जे काही तुमचा विषय असेल त्याला धरूनच लिहायचं आहे. आता आपलं इथं क्रीडा साहित्याची मागणी होती, त्यानुसार मी नक टाकलेले आहेत की किती किती पाहिजेत क्रीडा प्रमुख या नात्याने. आणि त्यानंतर आपल्याला बिलामध्ये सूट पण हवी आहे, थोडंफार असं पण लिहायचं. आणि हे सगळं बिलाचे पैसे वगैरे कोण देत असतं, तर शाळा देत असते, मुख्याध्यापक देत असतात आणि ज्या त्या विषयाचे शिक्षक देत असतात. म्हणून मी तसं टाकलंय. त्यानंतर कळावे लिहायचं आहे न विसरता, त्याला फुल स्टॉप करायचं आहे. पुढं आपला विश्वासू किंवा आपली विश्वासू कुमारी कुमार अबक क्रीडा खेळ प्रमुख सेंट पायस, आपला स्वतःचा पत्ता टाकून टाकायचा आहे पुणे 411001 आणि ईमेल आय डी विसरायचं नाही आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पत्रलेखनामध्ये अनौपचारिक आणि औपचारिक हे दोन्हीही भाग पाहिलेले आहेत. नक्कीच हे तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.